छोट्यापासून मोठ्यापर्यंत आवडणारा आज हा आपण पदार्थ बघणार आहोत, ज्याचं नाव आहे फ्रेंच फ्राईज. एकदम मार्केट स्टाईल बनवणार आहोत आपण. बाहेरून क्रिस्पी आणि मधून एक क्रीमी असं टेक्स्चर आपण बघणार आहोत. तर खूप साऱ्या टीप आणि खूप साऱ्या ट्रिक सांगितल्या आहेत आणि हे मेन म्हणजे आपण महिनाभर स्टोअर करून ठेवू शकतो. तर खूप ट्रिक सांगितलेत. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर 2 मोठे आलू मी आणून ठेवले ते बरेच दिवस. फक्त झाडं वापायचं बाकी राहिलं होतं, त्याला मोड आले होते. तर त्याच्या आधी म्हटलं चला आपण रेसिपी बनवून घेऊया. फ्रेंच फ्राईजसाठीच आणले होते हे बटाटे ॲक्च्युली. तर मोठ्या साईजचे बघून आणले होते मी 2. तर त्याची साल काढले आणि कडेकडेने त्याला एक स्क्वेअर शेप करून घेतला मी. मध्यभागून असा बटाटा मी कापून घेतला आणि मीडियम असं आकारामध्ये आपल्याला त्याला शेप द्यायचे. जास्त जाड पण करायचं नाही आणि जास्त आपल्याला पातळ पण करायचं नाही. मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं तुम्ही त्याला शेप देऊन घ्या. जास्त जाड केलात ना तर तुमचे फ्रेंच फ्राईज मऊ होतील आणि खूप पातळ केलात तर ते तुटून जातील. सो मीडियम आकारामध्ये आपल्याला हे कापून घ्यायचे आहेत. तर एक पातेलं घेतलं आणि त्याच्यामध्ये भरपूर पाणी घेतलं. पाणी थोडंसं गरम व्हायला लागलं की 2 मोठे चमचे मी मीठ टाकते याच्यामध्ये. मीठ आपल्याला जास्तच वापरायचे कारण फ्रेंच फ्राईजमध्ये आपल्याला मीठ थोडंसं जायला पाहिजे. त्यामुळे मी जास्त मीठ वापरते. जे आपले फ्रेंच फ्राईज आहेत, ते बटाटे आहेत आपण कापलेले, ते याच्यामध्ये टाकायचे गरम झालं की पाणी. आणि बरोबर घड्याळ लावून 5 मिनिट आपण याला उकळून घ्यायचे, म्हणजे शिजवून घ्यायचे. 5 मिनिटांनी गॅस बंद करा. हे बघा आपले फ्रेंच फ्राईज छान असे शिजलेत. जास्त शिजू द्यायचे नाही आहे, नाहीतर ते मऊ पडून जातील. बरोबर 5 मिनिट आपल्याला शिजवायचे. इथे बघा एक लवचिकता आली आहे त्याला. इथपत आपल्याला शिजवून घ्यायचे. तर एका स्ट्रेनरमध्ये मी ते पाणी एक्सेस ड्रेन करून घेतलं आणि एका कपड्यावरती आपल्याला फॅनवरती एक 10 ते 15 मिनिट ह्याचं जे पाणी आहे वरचं ते आपल्याला सुकवून घ्यायचे. फक्त वरतून आपलं पाणी ड्राय व्हायला पाहिजे. बटाटे आतून ते ओलेच असले पाहिजे. इतपत आपल्याला ते ड्राय करून घ्यायचे. तर 10 ते 15 मिनटासाठी मी ठेवलं होतं याला. तर 15 मिनटांनी मी एका भांड्यामध्ये ते काढलं. इथे बघा. तर छान ड्राय झाले होते आपले बटाटे. वरतून एकदम असे सुके सुके झाले होते. इथे बघा. तर खूप ड्राय नका करून देऊ की आतून सुकून जातील. इतपत आपल्याला ते ठेवायचं नाही आहे. 2 मोठे चमचे मी कॉर्नफ्लोअर टाकते याच्यामध्ये. जास्त नका टाकू. जास्त कोटिंग आपल्याला करायची नाही आहे. तर जस्ट हलके क्रिस्पी व्हायला पाहिजेत ते. खूप वेळासाठी क्रिस्पी राहायला पाहिजेत म्हणून आपण कॉर्नफ्लोअर वापरतो. तर 2 चमचे आपल्याला इथे कॉर्नफ्लोअर वापरायचे. हात न वापरता मी इथे जस्ट त्याला कोट करून घेतलं. फक्त एक ड्रायनेस यायला पाहिजे त्याच्यामध्ये. इतपतच आपल्याला ते सुकं करायला पाहिजे. एक कढई घेतली. कढईमध्ये तेल घेतलं. तेल छान गरम झालं की आपल्याला फ्रेंच फ्राईज टाकून घ्यायचे. बाजूला मी टिश्यू पेपर पण घेतले होते, जे आपलं तेल आहे. तर ते टिश्यू पेपरला लागेल एक्सेस जे आपलं तेल आहे त्यासाठी. तर फ्रेंच फ्राईज मी टाकून छान लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचे. तर आपणाला इथे 2 वेळेस फ्राय करायचे आहेत. सो थोडासा टणकपणा आला नाही इथे तर आपल्याला हे फ्रेंच फ्राईज काढून घ्यायचे आहेत. तर जास्त आपल्याला लाल नाही करायचे कारण आपण 2 वेळेस इथे फ्राय करणार आहोत. फर्स्ट टाईम जेव्हा तुम्ही फ्राय कराल ना, त्या स्टेजला तुम्ही ते थंड झाल्यानंतर फ्रीजरमध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही ते काढून फ्राय करून खाऊ शकता. तर खूप जास्त फ्राय करायचं नाही. पहिल्यांदा जेव्हा आपण फ्राय करतो फ्रेंच फ्राईज, त्यावेळेस एक हलकासा आपल्याला टणकपणा यायला पाहिजे. 1-2 मिनटासाठी आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं. मी सगळीकडून असे फ्रेंच फ्राईज फ्राय करून घेतले. तर इथे माझे सगळेच फ्रेंच फ्राईज फ्राय करून झाले होते ते बघा. तर ह्या स्टेजला तुम्ही थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये आरामात 1 ते 1.5 महिन्यासाठी ठेवू शकता. तर इथे मी अर्धे ठेवले होते फ्रीजमध्ये आणि अर्धे मी इथे यूज केले होते कारण अर्धा किलोच्या वजनी प्रमाणात एवढे बटाटे होते. तर मी आता थंड झाल्यानंतर परत एकदा लो टू मीडियम फ्लेमवरती याला आपल्याला गोल्डन ब्राऊन येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे.
तर गॅसची जी फ्लेम आहे ना, जास्त हाय नका करू. हाय केली तर फक्त वरचंच आवरण थोडंसं क्रिस्पी येईल. थोड्या वेळानंतर ते लगेच मऊ पडायला लागतात. सो मीडियम फ्लेमवरती आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला हवे तेवढे तुम्ही फ्रेंच फ्राईज फ्राय करून इथे घेऊ शकता. तर मी 2 बॅचेस केल्या होत्या, कारण 2 फ्लेवरची मी फ्रेंच फ्राईज तुम्हाला दाखवणार होते. तर मी 2 ह्याच्यावरती बॅचेसमध्ये ते फ्राय करून घेतले. तिथे बघा गोल्डन थोडासा हलकासा आपल्याला कलर यायला पाहिजे. खूप क्रिस्पी होतात आणि आतून एकदम असे क्रीमी होतात आणि बाहेरून असे कडक कडक होतात. एकदम मार्केट स्टाईलमध्ये आपल्याला जसे मिळतात ना तसेच इथे होतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बाहेरचे फ्रेंच फ्राईज खाण्यापेक्षा ना घरी आपण मुलांना बनवून दिले ना तर ते बेस्ट राहतं, कारण तेलाची गॅरंटी नसते आणि मध्ये काय काय वापरलं जातं टेस्टसाठी माहिती नाही आहे आपल्याला. तर आपल्या मुलांना आपल्या हाताने छान असं तयार केलेले फ्रेंच फ्राईज तुम्ही घरीच ट्राय करा नक्की आणि मला कमेंट करून सांगा. इथे मी सिम्पल सॉल्टेड बनवते इथे माझ्या मुलासाठी. थोडंसं पिंच असं मी मीठ टाकते मला आणि छान मिक्स करून घेते. हे सॉल्टेड माझे तयार झाले होते. आता मी पेरी पेरी फ्लेवरचं बनवते. पेरी पेरी मसाला होता माझ्याकडे, तर मी थोडंसं टाकते इथे आणि तो मिक्स करून घेते. तर हव्या त्या फ्लेवरमध्ये तुम्ही इथे बनवू शकता. तर पुदिना जो असतो आपल्याकडे जलजिरा, तर तो पण टाकून तुम्ही इथे तो पण फ्लेवर बनवू शकता. तर तुम्हाला हवा तो फ्लेवरचा मसाला टाकून तुम्ही त्या फ्लेवरचा फ्रेंच फ्राईज बनवू शकता. इथे माझा पेरी पेरी पण तयार झाला होता फ्रेंच फ्राई. ते बघा किती सुंदर मी सजवून ठेवलं होतं त्या पेपरमध्ये. तर रेसिपी कशी वाटली मला प्लीज कमेंट करून सांगत जाणार. चलो बाय.